मंडळी सुस्वागतम। रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जय भवानी गोंधळी समाज संघ कणकवली यांच्या वतीने गेली कित्येक वर्ष प्रामाणिकपणे त्या आईची सेवा करतायत। याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने दर दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करून आज आमले सामने डबल बारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवांना मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लिंगडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आमच्या जोडीला सिंधुदुर्गातील नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत बुवा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी जय भवानी गोंधळी समाज संघ कणकवली यांच्या वतीने उपलब्ध झाली त्याबद्दल या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष मर्याप्पा सुबराव इंगळे साहेब या कार्यक्रमासाठी माझ्याशी ज्यांनी संपर्क केला ते आमचे परममित्र हनुमंत अप्पाजी इंगळे साहेब। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे चंद्रकांत रासम साहेब उपस्थित आहेत। डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी व पकवाज वादक नाट्यकर्मी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे परममित्र सन्माननीय बाबी गावकर कसवत आणि त्यांची मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुरुवातीला कार्यक्रमाच्या सन्माननीय सुशांतजी नाईक साहेब माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे राजू शेट्टी त्याचप्रमाणे माझे परममित्र संजय घाडीगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। या ठिकाणी पकवाज वादक सन्माननीय ओंकार दुखंडे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन भुवनची ग्रामदैवता आई सातेरी देवीला नमस्कार करून माझ्या जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन कणकवलीच्या परमपूज्य बालभक्त बाबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं त्या आपल्या स्वामीच्या महिन्या पर्वाला सुरुवात करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। Oh
विभूती उठी चंदनाची जटा विभूती उठी चंदनाची कपाल माला कृत गौतमी जी क्या बात है कपाल माला कृत गौतमी जी पंचानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी तुझवील शंभो मज गोळदारी तुझवील शंभो मज गोळदारी तुझवीन शंभो मज गोणदारी तुझवीन शंभो मज गोणदारी कुंडली गवरदा स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन मनापासून इथल्या सर्व जय भवानी गोंधळी समाजाच्या मी सर्व बांधवांना मनापासून धन्यवाद देईन। या गणकवलीमध्ये इतर नवरात्रोत्सवामध्ये बाऱ्या होतात त्या प्रत्येक ठिकाणी आमच्या बाऱ्या झालेल्या होत्या, फक्त या ठिकाणी या स्टेजवरती आमची बारी झाली नव्हती। आज समाधानी आहे मी। डबल बारी म्हटल्यावर आणि भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन। स्वर टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन। बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन। आज माझ्या सोबतचे बुवा आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत। काय मी त्यांना वाईट काय बोलणार नाही, भजन सुंदर, भजनाच्या बाबतीत मी नाव ठेवणार नाही, पण ज्याच्या पोटात असतं ना ते ओठात येतं। याच व्यक्तीने एकदा माझी आणि त्यांची मुलाखत चालू होती 4 बुवांची, मी, गुंडू सावंत, संदीप पुजारी आणि वागदेकर बुवा, आणि मी जरा बोलत गेलो त्या मुलाखतीमध्ये, तर हा माणूस माझ्यावर भडकला। मुलाखत समजत नाही, भजन समजत नाही। आज त्याला त्याचं प्रत्यय आलं या देवीच्या समोर। मुलाखतीच्या माध्यमातून बुवा दुसऱ्याबद्दल 2 शब्द चांगले सांगावेत। तिथे पण तुमच्या मनात जो राग आहे ना तो ओकताय आणि लोकांना असं भासवताय की लोके बुवा चिडखोर आहे। आयुष्यभर फक्त लोके बुवाला चिडवण्याचं काम तुम्ही केलं। अरे हिम्मत नाही, तुमची हिम्मत झाली नाही बुवा। तेवढा आपला दरारा आहे आणि ज्या ठिकाणी दरारा नसतो त्या ठिकाणी आपण बसत पण नाही। गुंडू बुवा म्हटल्यावर कोणी राग मानू नका, त्यांचे चाहते असतील तर। मी पण त्यांचा मोठा फॅन आहे बुवांचा, खरं सांगतोय। पण गुंडू बुवा म्हटल्यावर एक शायनर बुवा म्हणून प्रसिद्ध आहे।
फक्त शायनिंग मारायची, केस बीस लाल करायचे, भजनाच्या नावात भारी भारीतले पोट आलायचे भाड्यात, आणि फक्त मोठेपणा कशी जास्तीत जास्त मोठेपणा कशी करायची ते तो एकमेव धंदो ह्यो. अरे माका चिडकोर म्हणतात बुवा. अरे मी चिडकोर आहे तरी पण आज तुमका जर 25 वर्ष लोकांनी स्वीकारलेली तर माका पण स्वीकारलेली ना. आणि आम्ही का चिडतो त्याचं कारण सांगतो. भजन करून जर समोरचा बुवा आम्हाला जर डॉमिनेट करत असेल तर का चिडू नाही सांगा तुम्ही. आम्ही भजन करतो ना. माझे गुरुजी जर 100 रुपयाचं भजन करत असतील तर मी 5 पैशाचं भजन करतोय. ह्याच्याकडे काय धोंडेमाती काय हा काय सांगा ना. आता ह्याच्यापेक्षा कोण पेटवणार हा. आता ही उडान मी कळ काढतोय काय हा. माका आयोजकांनी सांगलेली बुवा तुम्ही आयोजकांनी सांगलेली तुमचे संबंध होत आमका माहिती होत, फक्त आमका नाराज करू नको. पण एक सांगतोय बुवानी सांगितल्याप्रमाणे ताई तुमच्या हाताची बोटं कानात जाणार नाही 100% याची आम्ही दोन्ही बुवा शाश्वत. माझी आधी त्यांनी घेतलेली म्हणजे माझ्यावर किती विश्वास होतो बघा त्यांचा. आजकाल स्वतःवर कोणाचा विश्वास नसता पण माझ्यावर त्यांचा विश्वास हा. काय हो ताई त्यांच्या कानात डुल बघलास कर्जाची म्हस आधी बघताच काय आज असं वाटलं घाबरायचं नाही सांभाळून घेतलंय. बियात आलंय आली माका टाळत आलंय. नवीन बुवा घेऊन फिरता आपल्या बरोबर विनोद असतो कायम. असो एक लक्षात घ्या हे फक्त वातावरण जरा मी बदलतोय बाकी काय नाही. तुम्ही नाराज होता नाही. सुरुवातीला असं वाटलं ज्यावेळी आम्ही 8:30ला इथे आलो म्हटलं लोक येतात की नाही, पण आता जरा समाधान वाटलं. हा खरा गोंधळी समाजाचा कार्यक्रम आहे. एकदा जोरदार या समाजासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. खूप बरं वाटलं. आपण पैशाने गरीब असलो तरी चालेल मित्रांनो, पण मनाने श्रीमंत असलं पाहिजे. बुवानी काय काय मुद्दे खूप सुंदर सांगितले. काय मुद्दे काय बुवा. परंपरा जर सांभाळायची असेल ना परंपरा, तर आता आपल्यासारख्या मॅच्युअर्ड बुवानी सांभाळली पाहिजे. आतापर्यंत मंडळी या बुवानी मला ऑर्केस्ट्राचा बुवा म्हणून हिनवलं आणि आम्ही कुठेतरी जागेवर येतोय. मला एक सांगा 500 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना आपण हल्ली साजरी केली 2023 मध्ये. आम्हाला प्रत्येकाला आनंद आहे ना. हिंदू म्हणून आपल्याला प्रत्येकाला आनंद असला पाहिजे. पण भजनाची परंपरा मला एक सांगायचं आहे बुवा, गजरामध्ये ही गाणी घ्या तुम्ही, पण तुम्ही नोटेशनच्या पूर्वी जर ही गाणी घेतलात मग गजरामध्ये गाणी कुठली घेणार बरं. मला एक म्हणणं आहे की त्या रागामध्ये जर असेल तर 100% घ्या. स्वर्गापेक्षा आमका माहिती नाही आमचं कोकण सुंदर राहतो. आम्ही काय पाकिस्तानची लाल करतो की काय. अरे आमका पण गर्व. आणि जर प्रभू रामचंद्रांबद्दल जर तुमका एवढं अभिमान आणि गर्व असत ना तर गळ्यात जरा भजन करताना तरी भगवी शाल घालून फिरा. हा निदान भजन करताना तरी भगवी शाल घालून फिरा. मग प्रभू रामचंद्रांचे तुम्ही भक्त ते आम्ही मानू. रंगलेल्या तोंडाचे मुखे घेणारे आम्ही जरा पेटवतोय. आता बघा कोण चिडतो तू काय ह्यालाय त्यालाय दुसऱ्या तू डॉमिनेट करतं ह्या करतं. बऱ्याच दिवसांत भांडण होऊन दे जरा. हा भांडण झाला काय रासांचा या पण करायचा सगळा. आमचं इलाज काय नाही तर परत आमचं कोणतरी निषेध करील. असं नोटेशन घेतोय. बाकी भजनाला प्रामाणिकपणे सांगतोय बुवानी भजन सुंदर केलं. माझे ते मित्र आहेत. जरा पेटीला लेवल द्या. सारे गपनी निसा ती जग जग दिगन गदी गन गदी गन सारे गपनी निसा ती जग जग दिगन
ज्या कामाला आलोय ना ते काम पहिलं महत्वाचं. तुम्ही अध्यात्म सांगताय सगळं ठीक आहे. हे अध्यात्म कधीपासून आलं? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक आल्यापासून यांचं अध्यात्म चालू झालं. आणि फक्त मुद्दे त्यांचे याच विषयावर असतात. आणि याला मी अध्यात्म मानत नाही. या गोष्टीला अध्यात्म आपल्या मनातल्या गोष्टी ज्या आपण जनमानसासमोर प्रेझेंट करू त्याला बुवा अध्यात्म म्हणतात. ते पारकर बुवा आमचं नीट सांगतात.